पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। गुरु श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख चालू असलेला हा ग्रंथ, त्या ग्रंथामधील 88 ओव्या झालेल्या आहेत। 89 ओवीपासून पुढचा विषय आहे। सध्या चालू असलेला विषय म्हणजे अन्वय ज्ञान। हा ग्रंथ सामान्यतः अंतराभ्यासाचा आहे। अंतराभ्यासामध्ये त्या साधकानं आपली स्थिती कशी कशी बदलत न्यावी, त्याची अंतराभ्यासातली प्रगती कशी असावी, हे सगळं याच्यामध्ये मांडत आले। मनुष्याला कोणतीही गोष्ट करत असताना ती सहजच आहे असं वाटतं, पण असं सहज होणं इतकं सहज नसतं। त्याला किती शुद्धता असली पाहिजे, किती चिकाटी असली पाहिजे, केवढे परिश्रम केले पाहिजेत ते याच्यातून सांगितलं। एक गोष्ट अशी की परमात्मा स्वरूप हे अत्यंत शुद्ध आहे आणि त्या स्वरूपाची भेट व्हावी म्हणजेच आत्मसाक्षात्कार व्हावा असं जर वाटत असेल तो ते भेटीला जाणारा तितका शुद्ध असला पाहिजे। मग ही भेट कोण घेतं? तर ही भेट घेणारी जी असते ती वृत्ती म्हणजे अंतःकरण वृत्ती। अंतःकरण वृत्ती परमात्मा स्वरूपापर्यंत जाण्याकरता त्या वृत्तीच्या ठिकाणी जे जे काही मलिनता आहे, म्हणजे इतर गुणांचा जो काही त्या ठिकाणी चाललेला आपला व्यवहार आहे, तो सगळा बाजूला करून गुणातीत व्हावं लागेल आणि शुद्ध वृत्तीनंच परमात्मा जाणता येतो। याच्याकरता त्या वृत्तीचं अस्तित्व राहिलं पाहिजे असं सुद्धा नको। वृत्ती एकदा एकरूप झाली की अंतःकरण म्हणा किंवा दुसरं नाव वृत्ती म्हणा हे आहे की नाही, फक्त त्या ठिकाणी उपभोग चालू आहे। हे जसं परमात्मा स्वरूपाच्या अनुभवापर्यंत जायचं आहे, अंतरंगाचा अभ्यास इतका पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आत्मस्वरूप अनुभवाला आलं की मग त्या साधकाला जसं माझ्या ठिकाणी आत्मा आहे तसं सर्वांच्या ठिकाणी आहे। जे जे कोणी सजीव समोर दिसत असतील तिथं आहेच आहे, पण जे निर्जीव आहे त्या निर्जीवाला सुद्धा आत्मस्वरूपाचं स्थान आहे म्हणूनच त्यांच्या ठिकाणचं अस्तित्व आहे। तिथं जर आत्मस्वरूप नसतं तर ते संपून गेलं असतं। आता संपणं हा जो काही स्वभाव आहे तो स्वभाव कसा आहे तर परिणाम पावत पावत संपणे। हे कशाचं आहे तर त्या उपाधीचं आहे। उपाधी ही क्षर पावणारी, पण उपाधी सहज राहत नाही, त्या ठिकाणी उपहित म्हणून परमात्मा येतो। म्हणून जे जे काही स्थिर असणारं स्थावर असणारं जे स्वरूप आहे त्यात उपाधी जड आहे आणि ते लवकर लवकर त्याचं क्षर होतोच असं नाही, काही काळानं होतं। पण ज्या सजीवाच्या ठिकाणी आहे ते सगळं सजीव शरीर क्षर पावत असतं। मग कोणी असो, इतर प्राण्याची तर आयुष्य निश्चित अशी कमीच आहेत। कोणाला 20 वर्षाचंच आहे, कोणाला 40 आहे, कोणाला 80 आहे, कासवासारख्याला 300 वर्षापर्यंतचं आयुष्य आहे। मनुष्याला त्याच मोजमापानं आहे। पण हे सगळे आपल्या शरीराकडं पाहत बसण्यापेक्षा शरीरात काय आहे याचा अभ्यास करतात, त्यांनाच परमार्थी म्हटलं जातं। परमार्थी हा काय करतो तर परमार्थ म्हणून तो आपल्या या देहाला काय दिलेलं आहे भगवंतानी हे लक्षात घेतो। तर म्हणून त्याला हे जे काय प्राप्त झालेलं शरीर आहे हे फक्त भगवत प्राप्ती करता याची जाणीव त्याच्याजवळ असली की त्याचा अभ्यासाचा वेग वाढतो। असा जो कोणी त्याला आत्मस्वरूपाची भेट झाली म्हणजे त्याला आत्मज्ञान झालं। आत्मज्ञान परोक्ष ज्ञानातच होतं, पण आता आत्मज्ञानानं आत्मसाक्षात्कार झाला। पण
एवढं झालं म्हणजे पूर्ण झालं असं होत नाही. सगळीकडं हे स्वरूप आहे. माझ्या ठिकाणचा आत्मा आणि सर्व ठिकाणी असलेला परमात्मा म्हणजे सर्व व्यापक एकच आहे असं लक्षात येणे ह्याला अन्वय म्हणायचं. म्हणून सगळीकडं परमात्मा स्वरूपच आहे. जग दिसत असलं तरी जगाच्या ठिकाणी सुद्धा काय आहे की परमात्मा तत्व आहेच आहे असं जेव्हा आमच्या लक्षात येतं तेव्हा यालाच म्हणायचं ब्रह्मज्ञान. आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान ह्या दोनामध्ये थोडासा सूक्ष्म फरक आहे. जो आपल्या आपल्यापुरता आत्मा अनुभवाला आला तो आत्मज्ञान आणि सगळीकडं आहे हे समजून येणे ब्रह्मज्ञान. एकंदरीत अन्वय ज्ञानाकरता सगळीकडं परमात्माच आहे. मग दिसत असलेलं जग त्याच्या त्याच्या उपाधीनं दिसत असलं तरी त्या प्रत्येक वस्तूला अस्तित्व कोणाचं आहे तर त्यात आत्मा आहे म्हणून. हे सगळं जेव्हा त्याच्याकडं कळेल तेव्हा त्याला अन्वय ज्ञानाची परिपक्वता झाली. जसं एखादी वस्तू आहे, भांडं आहे कुठलं तरी आणि त्याच्यावर एकावर एक कपडे पडले. मग ते भांडं कुठं असेल असा शोध घेणारानं इथं असेल असं समजून एक 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 काढत गेला आणि मग काढून झाल्यानंतर त्याला तिथं भांडं आहे दिसलं. आता त्याला त्याची गरज नव्हती पण आहे हे कळालं. मग जसं होतं तसं त्याने झाकलं. पण नंतर त्याच्या लक्षात आहे की ह्याच्या खाली भांडं आहे. तसं एकदा परमात्मा अनुभवाला येण्याकरता आम्ही सुद्धा वरचे जे जे काही त्याच्यावर असलेले आहेत ते काढले. स्थूल देहाला बाजूला ठेवलं, सूक्ष्म देहाला बाजूला ठेवलं, कारण देहाला बाजूला ठेवलं आणि मग आत्मसाक्षात्कार झाला. आता हे सगळं त्याच्यावर आलं. परत कारण आलं, सूक्ष्म आलं, स्थूल देह आला, बाह्य व्यवहार होऊ लागले. देह आहे तोपर्यंत किती जरी ज्ञानी झाला तरी त्याला त्याच्या उदरभरणाचं कार्य सगळं जे असेल ते कर्म करावंच लागतं. पण हे सगळं कर्म करत असताना सुद्धा मला कोणाच्या अधिष्ठानात हे होतं ह्याचं ज्ञान पूर्ण असणं म्हणजे अन्वय ज्ञान. अन्वय ज्ञान पक्कं झालं की अन्वय ज्ञानानंच त्याला दृढ अपरोक्षत्व झालं. एरवी साक्षात्कार झाला म्हणजे अपरोक्ष प्राप्ती, पण दृढ अपरोक्षत्व झालं. आता हे दृढ अपरोक्षत्वाचे जेवढे जेवढे उदाहरणं आत्तापर्यंत झाले होते ते यापूर्वी आपण ऐकले. आता इथूनही ते सांगतात की तरंगा लहरी मिळे तेथे विजातीय नाडळे. म्हणजेच तरंग याचा अर्थ लाट आणि लाटेला लाट मिळत गेली. एक लाट दुसऱ्या लाटेवर आली, त्याच्यावर दुसरी आली, असं करत करत एका लाटेला एक एक ग्रस्त करत गेली, खात गेली. शेवटीपर्यंत एखादी लाट आली. मग हे सगळं जरी असलं तर ती लाट आणि त्या ठिकाणी असलेलं पाणी ह्यात म्हणायचं आहे दोन. याला लाट म्हणावं, याला पाणी म्हणावं. ह्याच्यात काही विजाती आहे का म्हणजे वेगळं पण आहे का? लाट आणि लाट ज्याच्यावर निघाली ते पाण्याचा साठा हे दोन्ही जसं एकच आहे. या दोघांना काय आहे की वेगवेगळं पण नाही, त्याच्या ठिकाणी एक आहे. सकळी सकळ फळे स्वात्मभाव. तसं हा जो काही झालेला ब्रह्मज्ञानी त्याच्या ठिकाणी कुठंही पाहत गेला तरी त्याचं जे पाहणे ते स्वात्मभाव, माझा आत्मभाव मला जसा अनुभवाला आला तसं हे समोर दिसतंय ते सगळं आत्मभावाचं. म्हणजे मला अनुभव आला तो. अर्थात कसं झालं की जो स्वतःचा अभ्यास करून आत्मस्वरूपापर्यंत गेला, मग आता त्याला काही समोर चालत असलेला एखादा मनुष्य आहे याच्यात आत्मा आहे का? त्याला थांब मला तुझं सगळं उकरून पाहायचं आहे आणि मग कुठे आत्मा असं नाही. त्याने एकदा एक जाणलं की पुन्हा काही एक जाणल्यानंतर जाणायचं काहीच उरत नाही असं उपनिषदाचं वाक्य, की जे जाणलं असता नंतर जाणायचं काही उरत नाही असं त्याच्या ठिकाणी झालं. आणि मग सकळी सकळ फळे, मग कुठेही जरी झालं तर त्याचा अनुभव त्याला सांगत असतो की सगळीकडं जसं मला अनुभवाला आला तसं सगळीकडे. मग हे सगळं त्याच्या ठिकाणच्या पूर्ण झालेल्या ज्ञानातला विषय, त्या ज्ञानाने त्याला हे फळ दिलेलं आहे. छाया मंडपी विचित्र सेना दीपे वीण दिसो का नयना तैसी प्रकृती कर्मगणना स्वात्मभावेची आभासे. आता त्याला दाखवलं छाया मंडप म्हणजे सिनेमाचा पडदा.
या सिनेमाच्या पडद्यावर तुम्हाला काही दिसत असेल, उदाहरण असं दिलं आहे की सेना म्हणजे सगळं सैन्य आहे. मग त्यात पायदळ आहे, घोडदळ आहे, हत्तीदळ आहे, रथदळ आहे, सगळे प्रकार आहेत. हे सगळ्याला म्हणायचं चतुरंग सेना. हे किती जरी दिसत असलं तरी कोण दाखवतं तर दिवा. त्या फिल्ममधून सगळं पुढचं समोर उमटवण्याकरता पाठीमागं कोण आहे तर दिवा आहे. फार पूर्वी काय करायचे, खेळ करायचे, तेव्हा सिनेमा नव्हता. मग काय आहे की एखादं चौकोन असं कापलेलं खोकं असायचं आणि त्यात दिवा लावून ठेवायचा. दिवा म्हणजे आपले चिमणी वगैरे, आणि त्याचा उजेड समोर असलेलं एखादं धोतरासारखं पांढरं लावायचं आणि ते त्याच्यावर दिसायला लागला त्या चौकोनात बरोबर. मग यांनी बोटं दाखवायची. असं बोट केलं की हरणाचं तोंड दिसतंय, असं बोट हलवले की पक्षी दिसतंय. हे बघण्यात सगळ्याचा आनंद. त्याच्यावर हे अमकं दिसलं तमकं दिसलं. हे जसं आहे, फक्त काय केलं त्याने तर त्या प्रकाशात आपल्या बोटांचे वेगवेगळे ठसे उमटवले. त्याच्यानंतर हे झालेल्या सुधारणा. मग आता फक्त काय आहे की तेवढाच बदल होत गेला. एक मनुष्य आपला हात खालून वर नेईपर्यंत त्याच्यामध्ये पाहत असताना कितीतरी फिल्म फिरले, किती पुढं रील चाललं, आणि मग आपल्याला दिसलं की हे अशी हालचाल आहे. पण हे सगळं दिपेवीन दिसो का नाही ना. हे दिवा नसेल तर डोळ्याला दिसेल का. मग इकडे अंधार आणि तिकडे अंधारच. नुसतं दोन्हीकडचा अंधार असल्यावर काय दिसल. आणि जेव्हा आम्हाला त्या दिव्यातनं तिथं दिसत असतं तेव्हासुद्धा काय असतं तर फक्त शुभ्र आणि धव, ह्याच्यामध्ये शुभ्रता आणि अंधार ह्या दोनच गोष्टी असतात. जेवढं तुमच्या कशाचं तरी आधाराने झाकले ते काळी बाजू दिसते, आणि जेवढं त्याच्यामध्ये झाकत नाही ते पांढरं दिसतं. म्हणून जे काही काळं पांढरं आहे तेच चित्र निर्माण झालं. पण ह्या सगळ्या चित्राला कोणाची मदत झाली तर दिव्याची मदत झालेली आहे. तैसा प्रकृती कर्मगणना स्वात्मभावेसी आभासे. तशी आपली प्रकृती, देह म्हणजे प्रकृती, आणि ही सगळी कर्म होऊ लागली. मग सकाळी मी अमुक केलं, नंतर मी हे केलं, नंतर मी ते केलं, कितीतरी मोजमाप सांगतो. आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी किती कामं केली, खूप केली. कर्मगणना, तुम्ही जी कर्म केलेली आहेत त्याची गणना केली, संख्या सांगितली, इतकी ती कर्म मी आज केली. हे प्रकृतीने केली असं दिसतं, पण कोणाच्या आधारावर केली तर स्वात्मभावेशी, आत्मस्वरूप आहे त्याच्यावर आभास आहे. म्हणजे आत्माच तुम्हाला ज्ञानरूपी मदत करतो, आणि मग हे सगळं इंद्रिय हालचाल करतात. त्या इंद्रियाच्याद्वारे आपण सगळे कर्म करतो. ज्ञानाच्या प्रकाशे वर्तती सकळ. सगळे जीव आहेत ते ज्ञानाच्या प्रकाशे. एवढंच आहे की तोच ज्ञान प्रकाश आहे. जसं आपल्या डोळ्याला पाहायला लागलो आपण म्हणजे चांगलं दिसतंय, पण रंगीत चष्मा घातला, आता जसा तुमचा चष्मा आहे तसं दिसायला लागलं. ज्या रंगाचा चष्मा आहे त्या रंगाचा. मग वस्तू असं सांगतात की ईद होती आणि त्यांनी सांगितलं फरमान, बोलवा अकबराने जेवढे रंगारीत तेवढे सगळे बोलवा. आणि त्या रंगाऱ्याला ताकीद दिली की सगळी नगरी हिरवी झाली पाहिजे. कुठं जरी मला थोडंसं दुसरा रंग दिसला तर बघ शिरच्छेद. आता तो गेला की घरी बसल्यावर चिंता करायला लागला, काय करू. हे ठीक आहे, ह्याची भिंत रंगविल, त्याची भिंत रंगविल, आणखीन काय समोर दिसतंय ते, पण कावळा बगळा ह्याच्या पुढं आला तर काय करू मी त्याला. त्या बगळा पांढराच दिसणार, कावळा काळा दिसणार. यांना सगळ्याला स्वाभाविक रंग आहे, त्यात काय करू. मग शेवटी त्याची बायको म्हणली आपलं बिरबलाकडे जा, तो काय सांगतोय तो पहा. त्याच्याकडे गेला आणि मग ते म्हणला असं असं आहे. म्हणले तू चिंता करू नको, झोप निवांत. कधी ईद आहे त्या दिवशी सकाळी सकाळी माझ्याकडे ये. आणि त्या दिवशी आला की हे दोघंजण अकबराला उठवायलाच गेले. म्हणले तुम्हाला बघायची नगरी कशी हिरवी, चला. मग ते निघाले जिन्यावर. तो बिरबल म्हणला ऊन फार आहे, डोळ्याला घाला रंगीत चष्मा आणि मग बघा. म्हणला ठीक आहे. आता हिरवा चष्मा घातला, जिकडे पाहिजे तिकडे हिरवं दिसायला लागलं. म्हणजेच आता ह्या दृष्टांतातून आपण काय पाहिलं की नजर स्वाभाविकच आहे, पण त्याच्या पुढं आडसर कोणत्या बाजूचा येतो तसं.
मग आपला स्वभावाने आपल्या स्वभावाला आत्मभावाला कर्म करायचीत, पण कर्म हे करत असताना आपण कोणत्या गुणाचे आहेत? सात्विक असेल तर आपल्याला कर्म केलं त्याचं समाधान आहे, रजगुणी असेल तर नाही मला ह्यातनं काय मिळालं, तमगुणी असेल तर मग फक्त भोग मिळतो की काय हेच तपासतो. आणि फक्त ज्ञानी असेल की ज्याला ह्या तिन्ही गुणातून बाजूला जो होऊन आता पाहायचं आहे, तो म्हणत असतो की ही सगळी कर्म केली तो स्वात्मभावेशी, माझ्याजवळ जो आत्मा आहे आणि त्याने कर्म केली शरीराने, हे आभास आहे. शरीर कर्म करतो हा आभास आहे, बाकीचं सगळं ते ज्ञानच मदत करतं आहे. ते मंडपी माझी जे जे दिसे तद्रूपे दीपप्रभा आभासे, तैसा जगदाकारे प्रकाशे निर्विकार आत्मा. आता मगाचंच उदाहरण आहे की जे त्या पडद्यावर दिसतंय ते दिसत असेल ते कशामुळं दिसतंय, तर हा दिव्याचाच प्रकाश आहे. तद्रूपे म्हणजे जसा दिव्याचा प्रकाश, समजा ते रंगीत फिल्म असेल तर हा प्रकाश ज्या रंगातून पलीकडे गेला तसं तिथे दिसू लागलं. त्या पुरुषाच्या अंगात काळा शर्ट आहे किंवा हिरवा शर्ट आहे, तिथं ती एखादी स्त्री असेल तर तिच्या अंगावर त्या प्रकारच्या रंगाचे कपडे आहेत. हे त्या फिल्ममध्ये असलेल्या रंगाला प्रकाशानं त्या माध्यमातून पुढं नेऊन दाखवलं. मग त्याच्यामुळं जेवढं काही झालं ते तद्रूपे आभासे, पण त्या आभासाला सत्य मानून आम्ही त्याच्याशी एकरूप झालो. मग चित्र आहे ते खोटं आहे असं नाही. परवा म्हणजे त्याला झाले बरेच दिवस, पण एकाने असं सांगितलं त्या अभिनेत्रीने की आम्ही प्रवासात होतो आणि चहा घ्यायला मध्ये थांबलो, तिथं बाकीचे लोक होते, त्यात एक आजी आली, म्हणजे तू त्या सिनेमात काम करते तूच का गं? म्हणजे हो. तिने दिली मुस्काळी ठेवून मला, काग त्रास देत असते तिला. ती म्हणजे आजी खोटं असतं ते, ती माझी मैत्रीणच आहे, तू पुन्हा त्रास देशील तर बघ. ती तद्रूप झाली. तिला हे असतं हे काय आहे की खोटं आहे हे नाही, हेच आहे. आणि ही त्याचा द्वेष करणारी असं जे तिच्या डोक्यामध्ये भिनलं त्यामुळं तिला ते झालं. पण तिने त्यात आनंद मानला. त्या अभिनेत्रीने खुश झाली, कारण माझं हुबेहूब जमतं आहे. तिने शिक्षा देऊ दे, पण मी सगळं काम करते ते कसं आहे लोकाला खरं वाटावं असं आहे. हे जसं एकरूप होऊन आपण त्याला तद्रूपता म्हणलं, जसं पाहतो पण तो आभासच आहे. हे कोणाला कळेल तर जे ज्ञानानं पाहतील त्यांना त्या ठिकाणी कळेल. तैसा जगदाकारे प्रकाशे, तसा परमात्मा ह्या जगताकारामध्ये आपल्या प्रकाशानं जग दाखवतो. आणि जग जेव्हा आपण पाहू लागलो तेव्हा ह्या जगातले व्यवहार पाहतो, जगातल्या आकाराला पाहतो. पण निर्विकाराने पाहिलं तर हा आत्मा सगळा नटले आहे, आत्म्याचंच हे सगळं रंगरूप आहे, हे सगळं आपल्या लक्षात येईल. एकंदरीत काय आहे की जगाचं जगत्व आकाराने पाहणं आणि नामाने पाहणं ही आमची सवय. ह्याचा आकाराने ह्याला दिलेलं नाम हेच आहे, पण हे नामरूप उभा राहतं ते परमात्मा स्वरूपावर. म्हणून जग कसं आहे तर 5 त्याला तत्त्व सांगितली. एक सत, चित आणि आनंद 3, आणि नाम आणि रूप असे 5 आहेत. हे सगळं दिसतं ते हे 5आत आहे. एकदा जे नामाचं दिसतंय, रूपाचं दिसतंय, पण ते कोणावर आहे तर सच्चिद आनंदावर आहे. म्हणून 3 अधिक 2 असं हे 5चा आभास आपल्या पुढं जरी होत असला तरी 2 आणि 3 हे जास्त शक्तिमान आहेत, 2 कमीत. पण आवरण घातलं आहे ना त्याने, म्हणून आतलं पाहण्यापेक्षा वरून जे दिसतं त्याच्याशी आपलं काय आहे की एकरूप होणं असं होऊन जातं. तेथ देवाचे देवपण सरे, भक्ताचे भक्तपण विरे, तरी भजन उरे निर्विशेषी. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानियाबद्दल चाललेल्या आहेत. आपण जो आत्ता पाहतोय अभ्यास तो ज्ञानियाचा आहे. ज्ञानियाला हे सगळं काय आहे की परमात्माच आहे. पण परमात्मा स्वरूपाशी एकरूप होता होता तो अभ्यास करणारा, थोडक्यात त्यांनी 2 नावं दिली की हा समोरचं जे दिसतंय ते देव आहे आणि त्या देवाशी एकरूप होणारा हा भक्त आहे. हा भक्त देवाशी एकरूप झाल्यावर आता तिथं काही राहिलं नाही. देव पहावया गेलो
तेथे देवची होऊनी ठेलो. मग आता तिथं देवत्व का भक्त हे दोन्ही उरलं नाही. मग दोन्ही उरलं नाही, एक रूप झालं तर म्हणले भजन उरतं परत त्याच्या ठिकाणी काय केलं की तरी भजन उरे निर्विशेषी. याचं कारण काय, तर जे होत असतं ते झालं खरं, पण प्रतिक्षिप्त क्रिया आहे. त्याला पूर्वीच भजन करायची सवय होती, आता एक रूप झाला तरी भजन चालू. आमच्या आजीबद्दल सांगतात अण्णांची आई की त्या सकाळी पहाटे उठून काय करायच्या, भजन म्हणायच्या, 12 अभंग वगैरे. पण टाळी वाजवता इतका आवेश यायचा त्यांना की बोट फुटायची, आग्राच्या असे चिरा पडायच्या आणि त्यातनं ते तळहातावर रक्ताचे टिपके दिसल्यानंतर हात धरावं लागायचे, असे हात धरायचे. म्हणजे किती एकरूप झाल्या, भजन तर चालू, पण त्या भजनामध्ये प्रेमानंद उभा राहिला की काही भान नाही. हे सगळं एक झालं असलं तरी त्याचं जे साधन आहे ते साधन तिथं तसंच चालू राहतं. मात्र काय आहे, एकरूपतेतलं आहे, पण साधनातली साधना ही चालूच राहणार. त्याच्याकरता त्यांचं भजन चालतंच, पण निर्विशेषी. एरवी भजन करत असताना त्या भजनातला जो रंग आहे, एखादा समजा गायक असत तर त्याने म्हणत असलेलं पद, त्या पदाला लावलेले त्याने कोणत्या रागाची चाल आहे ते, त्याच्याबरोबर वादक, ह्या सगळ्यासह तो झाला म्हणजे विशेष आहे त्याचं. आणि या सगळ्याला विसरून तो त्या नामाशी एक झाला म्हणजे निर्विशेष आहे. आता त्याचा विशेषत्व काही नाही, तो निर्विशेष आहे, असं त्याचं भजन चालतं. उदकाचे मोती होय तेथ उदकपण निशेष जाये, तरी म्हणती पाणी आहे अतिदीप्ती प्रभा. आता त्याचं दुसरं असं उदाहरण दिलं की मोती कसा होतो, तर स्वातीच्या नक्षत्रामध्ये वरून पडत असलेला पाऊस, त्यावेळेस समुद्रातले सर्व शिंपले वर असं तोंड उघडं करून वर येत असतात, पाण्यावर पोहतात. आणि त्यात स्वातीचे थेंब पडले की त्या स्वातीच्या पावसाच्या थेंबापासून त्याला जडत्व येतं, तोंड बंद होतं आणि ते तळाशी जातं. त्याच्यापासून मोती तयार होतो. असं सांगतात की स्वातीच्या पावसातलं म्हणजे थेंब जो आहे, शिंपल्यात पडला तर मोती आणि सर्पाच्या तोंडात पडला तर विष. ते विष निर्माण होण्याकरता स्वातीचंच त्याच्या ठिकाणी पाणी लागतं. आता हा मोती तयार झाला, मग बाहेर आला मोती वेचणाराने, ते समुद्राच्या तळातून बाहेर काढलं, त्याचे मोती काढले आणि नेलं. पाण्याचाच मोती झाला, पण त्याच्या ठिकाणचं पाणीपणाच कुठं गेलं नाही. मग काय केलं, त्याला पाहून म्हणतात पाणीदार आहे हो. मोत्याला काय म्हणायचं आता, पाणीदार आहे. म्हणजे मोती पाण्याचाच मोती झाला, पण पाणी शब्द काय त्याच्याजवळनं हटला नाही. त्याला काय समजत गेले की ती मोत्याची वरची तरी म्हणती पाणी आहे अतिदीप्ती प्रभा, म्हणजे त्याचं जे तेज आहे ते तेज पाहून त्याला पाणीदार समजतात. खरा मोती कसा पाणीदार असतो त्याचं हे दाखवलं. आता त्या मोत्याला तुम्ही काय आहे की मोती संपून जर पुन्हा पाण्याशी सम्मिलित करायचं असेल तर अग्नीच्या सानिध्यात नेल्याबरोबर त्याची राख होते आणि ते पाणीरूप होऊन जाते. एकंदरीत काय आहे की परमात्मा स्वरूपाची एकरूपता जरी झाली असली तरी आत्मस्वरूपाचं म्हणजे जसा काय आहे की एखादा ज्ञानी मनुष्य आणि त्यानं सगळं अभ्यास प्राप्त करून घेऊन सगळीकडं परमात्मा हे पाहिलं तरी याला देह सोडला नाही, मग ह्याला जीवनमुक्त म्हणू लागले. तितके करून त्यांनी बाहेरचा सगळा व्यवहाराशी सगळं सोडून दिलं की विदेहमुक्त म्हणायला लागले. म्हणजे विदेही देह त्याचा संपूर्ण आता काय त्यांनी विसर पडला आहे देहाचा, तरी पण त्याला देहसंबंधानं जसं नाव राहतं तसं ह्या मोत्यालासुद्धा पाणी हे नाव आलंच. काशी होनी परते कावडी, तो गावासी ये घेऊनी गुडी, तरी यात्राश्रेय न सांडी क्षेत्र त्यागे. आता त्याच्यात दुसरं उदाहरण की एक कोणीतरी जसं आता पंढरीला जाये करतात त्याला वारकरी म्हणायचं, आणि जे काशी रामेश्वर असा फिरतात त्याला काशी कापडी त्याला म्हटलं जातं. तर यांनी काय आहे त्याचं जे काही असेल नेहमी यात्रेचं त्याप्रमाणे कावड नेली, काशीहून परत आला, मग त्याचा हेलपाटा होतो तो थांबला. आता
घरी आला. त्याच्यात त्याने दाखवलं की तो गावासी ये घेऊन गुडी. आता तो आला म्हणजे हे सगळं त्याचं प्रवास आहे. काशीचं पाणी नेऊन रामेश्वराला घातलं, रामेश्वराची समुद्राची वाळू घेऊन येऊन काशीला अर्पण केली, मग घरी आला. पण त्याची जी काही आनंद होता त्याचे देखणं आपल्याला म्हणजे तो प्रवासाहून यात्रेहून आल्यावर दिसू लागलं तेज त्याच्या मुखावर. आणि इतकं सगळं झालं तरी यात्रा श्रेय न सांडी. पण सगळे यायला लागले त्याच्या दर्शनाला आणि सगळे म्हणाले किती तुम्ही, केवढं तुमच्या हातून पुण्य झाले, केवढं तुमचं. मग हा घरी बसला असलं तरी श्रेयानं सोडलं का? त्याने इकडं तिकडं कावड नेल्याचं जे श्रेय आहे ते श्रेय त्याच्या ठिकाणी तो घरी बसला असला तर पुढं तर सांगितलं क्षेत्रत्याग आहे. आता तिथून दुसऱ्या गावाला निघून गेला तरी त्याला तेच म्हणतील. एक मुलगा होता आणि कसाही वागायचा, त्याला काही वागायचंच नाही. मग ते घरातल्या सगळ्यांनी त्याचं नावच घ्यायचं नाही, हे मूर्खा म्हणायचं. मूर्ख आला का, मूर्ख गेला का, मूर्ख काय करतोय. आता किती दिवस जरी झालं तरी शेवटी त्याग येतो. तर म्हणला बाद झालं, हे आपल्याला घरच नको, या घरात कोणी नीट बोलना, सगळे मूर्ख मूर्ख म्हणतात. निघून गेला. आणि जात जात इतकं ऊन, पण एक नदीचं गाव होतं, पाणी नव्हतं नदीत, पण पाण्यासाठी तिथं असे खड्डे केले होते आणि त्यातून थोडं थोडं पाणी वर यायचं आणि ते लोक आपलं वाटीने पाणी भरायचे आणि घेऊन जायचे. हे त्या वाळूतनं चालताना त्याचे पाय तापले आणि मग त्याच्यात पाय दिले आणि थंड म्हणा, हा बरं वाटतंय आता. पायाला एवढं उष्णता लागल्यामुळे बसलं. एक बाई पाण्याला आली आणि तिने पाहिलं ही आता प्यायच्या पाण्यात पाय सोडून बसला. म्हणजे ए मूर्खा, ते म्हणलं तुम्हाला माहिती का, तुम्ही कसं काय ओळखता. म्हणजे आता तुझं सगळा व्यवहारच मूर्खाचा आहे, तर तुला नवीन नाव ठेवायचं काय कारण आहे. म्हणजे जे जिथं जिथं जातो तिथं तिथं त्याच्या ठिकाणी, ह्याचा अर्थ काय, क्षेत्रत्याग आहे. तुमचं घर सोडून, तुमचं गाव सोडून तुम्ही दुसरीकडे गेला तरी तुमच्या ठिकाणी जे काही श्रेय प्राप्त झालेले त्याचं नाव घेणारच. का अमृत सेविजे नरे, ते सेविता तात्काळ सरे, परी अंगी अमरत्व उरे अमृते वीण. आता कुणी एकाला अमृत प्यायला मिळालं आणि काय असतील ते, त्याला वाटीभर असेल, अर्धी वाटी असेल, ती घेऊन संपली वाटी, पिऊन झालं. आता काय आहे, त्याची पिण्याची क्रिया आत्ता नाही, संपली. त्यांनी वाटी ठेवून दिली. ते अमृत कुठं असेल ते अमृत साठ्यापासून दूर आला. पण अमृताचा जो परिणाम आहे, अमृत, अमृताचा शब्द काय, अमृत, म्हणजे त्याला आता मृत्यू नाही, अमर झाला. हे अमरत्व त्या अमृताचा परिणाम आहे. अमृत जो घेतो तो काय अमर होतो. मग आता त्याच्या ठिकाणी असं सांगतात की ह्या गरुडाची आई, ती त्या दुसऱ्या ह्यानी काय केलं होतं, कद्रूनी तिला आपल्या ताब्यात काय फसवून घेतलं. आणि मग परत आता ह्या गरुडाला वाटलं आपली आई अशी गुलाम झाली यांच्याकडं, तिला सोडवायचं कसं म्हणून चौकशी केली. तर म्हणले अमृत, जर तिला विचारलं कसं सोडचे, तर म्हणले मला अमृत आणून दे, मग मी तुझ्या आईला ह्या गुलामगिरीतनं मुक्त करेन. हा शोधत गेला, अमृताच्या साठ्यातनं अमृत घेऊन आला. पण ते अमृत नेता नेता मध्येच त्याला झाल्यावर खाली ठेवला. ते ठेवलं कुठं, तर जे काही हरळी, दुर्वा, त्या दुर्व्याच्या एक होतं असं मोठं गवताचं, त्याच्यावर ठेवला. मग उचललं, पण तेवढ्यात काही थेंब तिथं पडले. म्हणून हे दुर्वा किंवा हरळी कधीच नष्ट होत नाही, तिला ते अमृतच प्यायला मिळाले. शेतीतनं किती उकरून काढले तरी परत त्याचं उगवण असतंच. हे काय झालं, अमृत मिळालं. आता जेव्हा हे इथं आणून दिलं तेव्हा काय झालं की आता ही अशी वाईट आहे आणि हिला अमृत मिळालं म्हणजे परत काहीतरी करल, म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की तू तिथं फक्त नेऊन ठेव. तिला नेऊन ठेवलं. हे बघ, हे आता इथं भांडे, आता आईला माझ्या मुक्त कर. तिने सांगितलं, मुक्त झाली. आणि परत भांड्याकडे गेली तेव्हापर्यंत देवानं एक पक्षाचं रूप घेतलं आणि दिलं सांडून सगळं. मग ते जे काही सांडलेलं होतं ते हिची जी मुलं आहेत सर्प, त्या सर्पांनी चाटलं. त्यामुळं त्यांना मृत्यू नाही, त्यांची कात पडती. पण पुन्हा सर्प हा काय होतो, पुन्हा तरुणच होतो. जेव्हा कोणीतरी त्याला हत्या करील, मारल, तेव्हाच तो मरतो. असं तो बाकीच्याला कसं बाल तारुण्य हे होतं तसं काही नाही, तो अखंड आहेच.
फक्त कुठं सापडला एखाद्याने त्याला काठी वगैरे मारली आणि संपला तरच. हे काय आहे? अमृताचे परिणाम आहेत. तैसी आत्मसिद्धीसी देवोनी भेटी, सर्व साधन तात्काळ घोटी, ते आत्मसिद्धीवरी उठी सद्गुरू भजन. आता त्याच्या ठिकाणी एकदा हे सगळं प्राप्त झालं, पण तरीसुद्धा म्हणजे आत्मसाक्षात्काराची पूर्ण तृप्ती झाली. पण त्यानंतर काय होतं? तर त्यानंतर असं होतं की हे मला कोणामुळं मिळालं, मी हे कसं प्राप्त करू शकलो, म्हणजे मला कोणाचा वरद हस्त आहे, कोणाच्या आशीर्वादानं मला हे मिळाले, तेव्हा हे माझ्या सद्गुरूकडून मिळालं. मग सद्गुरूचं गुणगान गायला सुरुवात होते, कारण हे सगळं प्राप्त करून द्यायला ते कारण आहेत. आता जर काही त्याच्या मुखातून येत असेल ते सद्गुरूचं भजन आहे. आता त्याच्या ठिकाणी या त्या काय असेल त्या अगोदर ज्या देवाचं प्रियत्व होतं आणि त्याचा नामाचं प्रियत्व होतं ते कमी होतं आणि सद्गुरूच्या नामाचं प्रियत्व राहतं. सद्गुरूचाच जप चालू होतो, सद्गुरूचंच जे काय असेल ते पूजा अर्चा सगळं काही करायचं असेल ते सद्गुरूचंच. हे अद्वैत भजन चोखडे, अनुभवी जाणती पुढे, एरा परिसताची कानडे मंद भाग्या. आता हे जे काही आहे की त्याच्या ठिकाणी या प्रकारचं भजन चालू झालं, तो एकरूप झालेला आहे. अद्वैतातलं भजन आहे, द्वैतातलं नाही. म्हणजे तो आणि त्याचे सद्गुरू हे दोन दिसत असले तरी दोन नाहीत, एक झालेत. असं भजन चालू झाल्यानंतर तो त्या भजनात श्रीगुरुशीच एकरूप झाला आहे. हे कोणाला कळतं? ज्ञानी याला. पण ज्यांना कळत नाही ते मंद भाग्या, म्हणजे त्यांच्या ठिकाणी भाग्यच ते कमी. म्हणून हा काय आहे बघा, देवाचं नाव घ्यायचं सोडून हा काय कोणाचं नाव घेतो, काय करतोय, हे दुसरे त्याला काय करतील, काहीतरी म्हणतील. एरा परिसताची कानडे, त्याला ते कानाला गोड लागायचं नाही. तो म्हणतो रामकृष्ण हरी म्हण, विठ्ठल विठ्ठल म्हण. हे कुठलं नाव कोणाचं घेतो, म्हणजे त्याला त्याचं भजन गोड लागत नाही. याचं कारण त्याचं भाग्यच नाही. मंद भाग्या हे योग्य वाटत नाही. पहा चंद्रकिरणीचे अमृत, तेणे चकोरे होती तृप्त, परी वायसा काय तेथ श्रद्धा धरिती. जसं चंद्रामृत चकोराला आवडतं आणि तो त्यात तृप्त होतो, कावळ्याला वाटतं कशाला उगवला हा, कारण आता आम्हाला अंधार असल्यावर निवांतपणा, चंद्र उगवल्यावर त्याचं फसतो तो कावळा आणि मोठे मोठ्याने ओरडतो. पण त्याला वाटतं की हे काय ऊन तर नाही, हे काय. मग त्याची कधीच चंद्राच्या चांदण्यावर श्रद्धा बसायची नाही, पण चकोराची. मग दोन्ही पक्षीत, पण दोन पक्षापैकी एका पक्षाला ह्यातलं अमृत मिळतं आणि दुसऱ्या पक्षाला त्यातलं काही नाही. याचं कारण त्याला कळतंय आणि ह्याला कळत नाही. चंद्र चकोरा तृप्ती करी, एर आण देवोनी काय वारी, जो जैशी श्रद्धा करी तो तैशा परी संतृप्त. तेव्हा जसं चकोराला त्या चंद्राने अमृत दिलं आणि दुसऱ्याला काय म्हणला का, हो जावा तुम्ही बाजूला, त्यांनासुद्धा देतो. पण ह्यांना कळत नाही ना. सांगतात ना की मकरंद घेणारे भुंगे फुलात जाऊन ते मध घेतात आणि त्यांची दुसरीच एक जात भाई ते विष्टेच्या गोळ्या करतात. मग त्याला वाटलं काय हे यांचं, ह्यांना आपण समजून सांगू, अरे असलं काय, फुलात मकरंद असतो, आम्ही तिथलं खातो, चला माझ्याबरोबर. तर ह्याला वाटलं खरं, पण विश्वास नव्हता. म्हटलं ह्याने कुठं नेलं ना आपला उपास झाला तर काय करायचं. मग त्यातलं थोडं तोंडात देऊन घेतला आणि तो तिथे गेला. ह्याने सांगितलं का असं फुलात हळूच उतर, मग हे याच्यामध्ये तू ओढायला लाग. आणि घेतलं त्याने. मग कसं लागते मला, नेहमीसारखंच. मी म्हणला तुझं तोंड स्वच्छ केलं नाही, त्यात पहिलंच आहे म्हणून तुला तसं आहे. तेव्हा हे जे काही आहेत यांना का नाही, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे श्रद्धा असावी लागते. श्रद्धा ही काय आहे आपली, पहिलं आहे की श्रद्धेपासून सगळी वाटचाल असते. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धा ज्याच्या ठिकाणी तोच ज्ञानापर्यंत जातो, त्यालाच ज्ञान प्राप्त होते. वानर सकळ फळे खाय, परी नारळा ते आवेरोनी जाय, त्याचे अभ्यंतर नोहे ठाऊके तया. आता ह्याला सगळी फळं खाता येतात वानराला, पण त्याला नारळ घेऊन असं केलं की तो तोंडात सगळे वरची शेंडीच जाते. हे असलं काय,
त्याला माहीत नाही म्हणले ह्याच्यात किती चांगलं खोबरं आहे, हे कसं काढावं ह्याला कळत नाही, म्हणून हा इतर फळाला चांगलं म्हणतो, नारळाला वाईट म्हणतो. तसं यातली गोडी ज्यांना कळाली नाही ते या सगळ्या करणाराला किंवा परमार्थीयालासुद्धा नावं ठेवतात की काय हे वेळेत सगळं सोडून देतात आणि हे असलं काय चाललं आहे त्यांचं. म्हणजे त्यांच्या ठिकाणी या सगळ्या बाबतीमध्ये काय कमी आहे तर दोघांच्या ठिकाणी श्रद्धेची कमतरता आहे. याला श्रद्धा आहे, त्या श्रद्धेनं त्याला त्याचा जे काही प्राप्त फळ आहे ते मिळतं आणि तो तृप्त होतो. याच्याजवळ श्रद्धा नाही, जवळ असूनसुद्धा त्याला ते अनुभवता येत नाही. तैसी आत्मसाक्षात्काराची सद्गुरू अधिष्ठात्री तेची म्हणून साध्यही वरी तयाची सेवा घडे. तेव्हा या सगळ्याला आत्मसाक्षात प्राप्त झाला. पण यामध्ये कोण अधिष्ठान आहे तर सद्गुरूच. सद्गुरू अधिष्ठानानं मी हे सगळं केलं. आता त्याच्यानंतर तो परमात्मा स्वरूपाचा अनुभव घेण्यात म्हणजे हा साधक जो आत्मा हे साध्य आहे त्या साध्याशी एकरूप जरी झाला असला तरी म्हणजे साध्यरूप झाला आहे हा आत्मसाक्षात्कारी, पण परत येऊन सद्गुरूची सेवा करतो. सेवा घडे, त्याला ती सेवा घडते कारण त्याच्या ठिकाणी माहीत आहे की हे सगळं प्राप्त करून देणारे आहेत. मुळात असे की जो आत्मा आणि त्या आत्म्याचा जो अनुभव आहे तो अनुभव फक्त अनुभवानंच सांगता येतो, त्याचं शब्दांनी वर्णन करता येत नाही. पण त्याच आत्म्याचं जे स्वरूप सद्गुरू आहे ते त्यांचं वर्णन करता येतं, त्यांच्याकडे पाहता येतं, त्यांच्याबद्दल शब्द त्यांच्या अंगाला स्पर्श करता येतो, त्यांचे शब्द आपल्याला म्हणजे हाच आत्मा सद्गुरू रूप झाला. आणि यानं सेवा केली ती सद्गुरूची का त्या आत्म्याचीच, तर त्या आत्मरूपाचीच सेवा केली. फक्त आत्मरूप शरीर रूप झालं आणि शरीराच्याच ठिकाणी असलेलं जे काही अवयव आहेत त्याची जशी सेवा करावी तशी त्याच्या ठिकाणी तयार झाली. म्हणजेच त्याला आता श्रीगुरूसुद्धा ब्रह्माहून वेगळे नाहीत. ब्रह्माहूनी अधिकत्व गुरुसी आले. ब्रह्मा ब्रह्मत्व याचे निबोले, या लागी भजन वहिले सायुज्यता माथा. आता त्याला या सगळ्या व्यापक ब्रह्माहूनही माझे श्रीगुरू जास्त आहे. याचं कारण आहे म्हणजे यांना का महत्त्व दिलं तर म्हणले ब्रह्माला ब्रह्म म्हणून कोणी सांगितलं. ब्रह्म काय मी ब्रह्म म्हणून बाहेर आलं आहे का. ब्रह्म हा शब्द यांनी उच्चारला. ब्रह्म या शब्दाचा अर्थ बृहत. बृहत म्हणजे सर्वात मोठा असणारं ब्रह्म. हे कोणी नाव ठेवलं सद्गुरुनाथानं, संतांनी ठेवलं. म्हणून सद्गुरूंनीच ब्रह्माला अधिकत्व दिले. ब्रह्माचं महत्त्व कोणी सांगितलं असेल तर सद्गुरूंनी सांगितले. म्हणून यांचं भजन केलं तरी सायुज्याला जाता येईल. हे ब्रह्मापेक्षा अधिक आहेत. यांचंच आपल्याला काय आहे की महत्त्व आहे. असं त्या परिपूर्ण झालेल्या साधकाच्या अंतःकरणात श्रीगुरूविषयी अत्यंत प्रेम असतं आणि ते त्याला कशा तऱ्हेने व्यक्त करता येतं तर त्यांच्या भजन म्हणजे त्यांच्या नामाचं भजन करून किंवा त्यांची सेवा करून. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.